6 षटकांसाठी आपण या ठिकाणी जाणार आहोत। पहिल्या 6 षटकांसाठी प्रशांत दादोडे यांच्याकडे। हॅलो, दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू पहिल्या चेंडू टाकण्याच्या आतमध्ये आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं फार बंधनकारक असेल। तसं नाही झालं तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे। इसके चेअरमन कामती वर्सेस दहीबडी 11 दहीबडी नेहा पुलाय या 2 संघादरम्यान महत्त्वाची लढत। सामन्याला सुरुवात होते अत्यंत महत्त्वाचा सामना। दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी कंपल्सरी असेल। नगरसेवक इंद्रजित गुजर मित्र परिवार प्रेसिडेंट भाई गुजर चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेतला अत्यंत महत्त्वाचा शेवटचा सामना आजच्या दिवसभरातला आणि पंच संजय भालेराव इशारा करतायत ऑल राईट ऑल सेट लेट्स प्ले। 6 षटकांचा सामना आहे। पहली गेंद बहुत बढ़िया गेंद थी सचिन कदम की। देखिए 6 ओवर का मैच है तो 2 ओवर का पावर प्ले है। तो पहला पावर प्ले आप देख रहे हैं वसीम ऑन स्ट्राइक। एक ऑलराउंडर के तौर पर सचिन ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी भी की है और अच्छी गेंदबाजी भी की है। टिप्पा बिल्कुल ऑफ टीम के बाहर, वाइड बॉल का इशारा संजय भालेराव कर रहे हैं और इसी के साथ अब टीम का खाता खुलता हुआ। इसके चेयरमैन कामती बनाम शॉट इतना अच्छा नहीं था। टिप्पा ऑफ टीम के बाहर गेंद को ऑन साइड पर खेल रहे हैं लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर सचिन कदम द्वारा। लेन बहुत अच्छी रख रहे कृष्णा पवार, जिनके बारे में बहुत अच्छी चीज़ें आप एक बार फिर सुन सकते हैं, देख सकते हैं। कमाल के खिलाड़ी हैं, इस सीजन में ये भी फॉर्म में है। छोटी गेंद ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद ट्रबल हो रही थी लेकिन शानदार कैच, तालियां बजती भी। अद्भुत कैच लिया गया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, बढ़िया तरीके से गणेश ने अच्छा कैच लिया। पहले विकेट का पतन, वसीम बैक टू द पेवेलियन गॉन। कदम को विकेट मिला, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए। ये गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकल रही थी, इस गेंद को अगेन द टर्न खेला गया
ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर बैठना चाहते थे, लेकिन गणेश की शानदार फील्डिंग का मुजाहरा, और इसके कारण देखिए पहले विकेट का पतन होता हुआ। नंबर 3 पर बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे बल्लेबाजी करने के लिए। जय ऑलराउंडर खिलाड़ी है, काबिल थे, बहुत बेहतरीन बल्लेबाजी भी करते हैं, लेकिन कृष्णा का रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा। इससे पहले लगातार 4 छक्के जड़ने का काम किया था बल्लेबाज कृष्णा पवार ने। सीजन में देखिए जो चैंपियन ट्रॉफी हुई थी, खास करके पिंपलगांव टप्पा में, कृष्णा गौली को आपने देखा था और कमाल का प्रदर्शन कृष्णा गौली ने किया था। गेंदबाजी करने के लिए सचिन कदम, स्ट्रोक बढ़िया तरीके से खेलते हुए एक बार फिर टाइमिंग बढ़िया, गेंद ट्रेबल बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई, लॉन्ग बाउंड्री लाइन की तरफ एक अच्छा स्ट्रोक जाएगा, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। ओवर बिल्कुल इस वक्त पहला प्रगति पर है। इस ओवर की बात करें तो 4 गेंदों का खेल हुआ है, 2 बिंदी गेंदे, एक विकेट है, उसके बाद में चौका, कैप ढूंढते हुए, और ये बेहतर है, टाइमिंग के साथ आपको प्लेसमेंट करना होता है। पहले ओवर का खेल चल रहा है, 5वीं गेंद के गेंदबाज सचिन कदम तैयार। स्ट्रोक बढ़िया है, लेकिन खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। स्ट्राइकर के बल्लेबाज जय रन लेना चाहते थे, लेकिन इस वक्त खास करके नॉन स्ट्राइकर पर कृष्णा पवार है, इन्होंने मना किया है, रन की कोई गुंजाइश नहीं है। रन संख्या फिलहाल 5 रन। बाहरी किनारा थर्ड मैन क्षेत्र की तरफ गेंद जा रही है, 1 रन का इजाफा, आखिरी गेंद पर सिंगल, पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या 6 रन। इसके चेयरमैन कामती बनाम दहीबड़ी 11 यह मुकाबला चल रहा है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। हाँ है, रोहित पोल गेंदबाजी करने के तैयार है। इसके चेयरमैन कांति के एक प्रमुख खिलाड़ी मैदान के अंदर। ये दोनों खिलाड़ी ऐसे हैं जिनके पास लेदर बॉल का एक्सपीरियंस है, रोहित और कृष्णा पवार। ऑफ टर्म के बाहर इस गेंद को खेलना चाहते थे, पॉइंट के ऊपर से गेंद थर्ड मैन क्षेत्र की तरफ जा रही है। अब मजा आएगा, बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर। कृष्णा पवार की बात करें तो लेदर बॉल का एक टूर्नामेंट जब खेल रहे थे ना, तब इन्होंने 9 विकेट भी लिए थे और उसके साथ शतक भी बनाया था। वो खिलाड़ी मैदान के अंदर है कृष्णा पवार। दूसरी तरफ से खास करके महाराष्ट्र पुलिस, जिन्होंने ऑलरेडी बहुत सारे लेदर बॉल के टूर्नामेंट खेले हैं, महाराष्ट्र टीम के लिए खेलते लेदर बॉल का एक बार फिर बहुत बड़ा एक्सपीरियंस रोहित पोल के पास। तो ये बैटल है मैदान के अंदर, बहुत बड़ा बैटल। स्ट्राइकर एंड पर कृष्णा पवार, बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर। रन संख्या कुल मिलाकर 7 रन। अभिजीत हमारे साथ जुड़े हुए हैं इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए। इससे पहले आशीष को आपने देखा था, रुक गए कृष्णा पवार। मजा आएगा, ये एक इंटरेस्टिंग जो कि बैटल है। पावर प्ले का दूसरा ओवर है, 6 ओवर का मैच है। नगर सेवक इंद्रजीत गुजर मित्र परिवार प्रेसिडेंट भाई गुजर चषक 2022 और गेंदबाजी करने के लिए रोहित पोल। पॉइंट की तरफ गेंद को खेलते हुए क्या सही जगह पर चली गई है, बैकफुट पर, ऑफ साइड पर, एक अच्छा स्क्वायर कट, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। कृष्णा पवार कर जगह मिली और उसका भरपूर फायदा। पॉइंट के ऊपर से एक एफर्टलेस शॉट कृष्णा पवार का। रन संख्या 11 रन। ओवर बिल्कुल यहां चल रहा है दूसरा। ये अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद, 1 रन का इजाफा। लेंथ बहुत अच्छी थी, बल्लेबाज इस गेंद को अच्छी तरह से नहीं खेल पाए तो मजा आएगा। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर इस वक्त सिंगल है। कृष्णा पवार
अभी एक बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। जिंदगी एक मौका देती है, सरल शब्दों में से आज कहते हैं। आज करना होगा, अभी करना होगा। दोबारा अच्छा स्ट्रोक, एक बार फिर जगह मिली। मैग्निफिसेंट बैटिंग बाय कृष्णा पवार, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे, जोरदार प्रहार, गेंद बॉल लाइन के बाहर, मिलेंगे रन 4। थोड़ा ऑफ टर्म के बाहर होती है, अगर सर की तरफ होती है तो बिल्कुल फायदा मिलेगा। अगर ऑफ टर्म के थोड़ी बाहर है ना तो भरपूर जगह मिलती है बल्लेबाज को, अगर जगह बनती नहीं बनानी पड़ती है। एक्सीलेंट बैटिंग बाय कृष्णा पवार, रन संख्या 16 रन। पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। इस पर साइड पर गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़िया, इनको दिखती है छोटी दरार तो ये ढूंढते 4, गेंद बॉल लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा दूसरा ओवर चल रहा है। इस ओवर में 3 चौके आए हैं, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए गेंद शेष। फैंटास्टिक बैटिंग बाय कृष्णा पवार, अभी तक कृष्णा के बल्ले से 3 चौके, रन संख्या 20 रन। अब जाकर मजा आएगा, शेर के मुंह को खून लग चुका है। पिछले मैच में लगातार 4 छक्के जड़ने का काम किया था कृष्णा पवार ने। तो मैं यही कह रहा हूं कि इस सीजन में कृष्णा गवली, कृष्णा सातपुते और कृष्णा पवार, 3 कृष्णा फॉर्म में हैं। एक बार फिर देखे, जब गुजरात में बड़ा टूर्नामेंट हुआ था, 20 लाख की नकद राशि थी, कृष्णा सातपुते ने कमाल कर दिया था। पिंपलगांव टप्पा में जब एक बार फिर कृष्णा गवली का जलवा आपने देखा। अभी अभी कृष्णा पवार डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर स्टेडियम पर इस सीजन में देखे कृष्णा पवार का जलवा, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर कर रहे हैं और रोहित पोल के ऊपर दबाव बनाते हुए। रन संख्या 20 रन, ये ओवर अच्छा घटता हुआ फिलहाल देवबड़ी टीम के लिए। इस बार भी खेल दिया हवा में, दायरे के अंदर खिलाड़ी, गेंद बॉडी लाइन की तरफ जाती भी, 1 बाउंस या छक्का, बिल्कुल छक्का है, मिला मौका और जड़ दिया, शानदार छक्का। कृष्णा पवार कमाल कर रहे मैदान के अंदर। येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात सीट लोक। तुम्ही आने देखिए तो बहुत महंगा ओवर है, 4 चौके इस ओवर में कृष्णा पवार के, और ये हर तरफ शॉट खेलना पसंद करते हैं। नगर सेवक इंद्रजीत गुजर मित्र परिवार प्रेसिडेंट भाई गुजर चषक 2022। इस वक्त सचिन कदम के पास गेंद है, 24 रन बने हुए हैं। अब चक्कर देखिए दूसरी एंड पर जय 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं, इनका रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा। जब उठे जीत के कदम, तो इस वक्त बीच मैदान पर आए हैं सचिन कदम, दमखम दिखाने के लिए। बेहतरीन खेल अभी तक रहा है, चाहे बल्लेबाजी हो चाहे गेंदबाजी, और अब तक यहाँ का जो माहौल बना हुआ है, बहुत ही बेहतरीन माहौल यहाँ बना हुआ है इस प्रतियोगिता में। ऑन साइड पर मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है गणेश, जिन्होंने जबरदस्त कैच लिया था, खास करके वो स्क्वायर लेग पर खिलाड़ी इस वक्त है गणेश। क्या इस टीम में 2 गणेश हैं? बिल्कुल 2 गणेश हैं। पॉइंट पर जो गणेश, इन्होंने बहुत अच्छा कैच लिया था। एक खिलाड़ी बिल्कुल इस पर कवर पॉइंट है, कवर पॉइंट पर भी गणेश है, लेकिन बल्लेबाज कृष्णा पवार का गणेशा, श्री गणेशा देखिए बहुत अच्छा हुआ है। सचिन कदम, यह भी बहुत बड़ा बैटल मैदान के अंदर। बल्लेबाज कृष्णा पवार तैयार बल्लेबाजी करने के लिए। रन संख्या कुल मिलाकर 25 रन, 25 फॉर लॉस ऑफ 1 विकेट।
बैकफुट चले गए, गणेश यहाँ मौजूद है। टाइमिंग बहुत बढ़िया इन्होंने किया था। कम खिलाड़ी हैं जो स्क्वायर कट करते हैं। आज कृष्णा पवार को देख के बहुत अच्छा लग रहा है, स्क्वायर कट कर रहे हैं और टेनिस क्रिकेट में क्रिकेट की परिभाषा को जानते हुए बेसिक क्रिकेट खेल रहे हैं। ये गेंद थोड़ी लेग स्टंप के बाहर जाती हुई वाइड बॉल का इशारा। सुधीर घाटगे बिल्कुल इस वक्त हल्का सा अपील कर रहे हैं, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। संजय भालेराव वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 26। नगर सेवक इंद्रजीत गुजर मित्र परिवार प्रेजेंट भाई गुजर चषक 2022। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है कृष्ण पवार। शानदार खिलाड़ी है, उसमें कोई संदेह नहीं है। इस बार भी देखे बहुत खूबसूरत स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी मौजूद। कृष्णा पवार करना चाहते थे पलटवार, गेंदबाज खास करके सचिन कदम ने किया एक बार फिर इस मैच में पलटवार। बहुत ही जबरदस्त कैच, बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में फंसी है। कृष्णा पवार बैक टू द पेवेलियन, गॉन। परिवार प्रेसिडेंट भाई गुजर चषक 2022। कृष्ण पवार जिन्होंने जब शानदार बल्लेबाजी जरूर की और कुल मिलाकर अगर देखें तो 18 रनों की एक पारी समाप्त हुई है। 8 गेंदों में 18 रन बनाए और बढ़िया स्टार्ट करके दिया। पहले ओवर में रन ज्यादा नहीं थे, सचिन कदम ने अपना दमखम जरूर दिखाया था। अब नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आ रहे हैं। इसके चेयरमैन कामती बनाम दहीबड़ी 11 दहीबड़ी नेहा प्लाय के बीच ये मुकाबला। समय ज़्यादा नहीं जाना चाहिए। जिस तरह से देखिए कल का माहौल बना था, अभी आपके लिए 6 ओवर का खेल है तो वक्त आपको ज़्यादा नहीं लेना है। सचिन बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, अपनी टीम के लिए दूसरा ब्रेक थ्रू दिलाते हुए। राहुल नंबर 4 पर आया मिड ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए। पॉइंट एक कवर, उसके साथ अगर देखें तो जो पॉइंट का खिलाड़ी वो बॉडी लाइन की तरफ है। गली की एक खिलाड़ी है, कवर पर एक खिलाड़ी मौजूद है। एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ। ऑन साइड पर देखें तो ऑन साइड पर लॉन्ग ऑन है। एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है। पैगंबर आपका स्वागत है। फुल लेंथ गेंद थी, ऑन साइड पर खेलते हुए टाइमिंग नहीं कर पाए हैं। राहुल को एक बड़ी पारी खेलने का मौका। इस वक्त आपके पास गेंदें बहुत कम है, वक्त बहुत कम है। जितना दम लगाने लगा लो। कुछ लोगों को मैं जगाता हूं, कुछ लोगों को आप जगा लो। बीच मैदान पर अगर देखें एक शानदार मैच जरूर चल रहा है। रन संख्या 27, 27 लॉस ऑफ 2 विकेट। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल तैयार सचिन कदम। इस ओवर के बाद 3 ओवर का खेल आना बाकी। ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टाइमिंग नहीं कर पाए हैं। गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जाती भी। हीरो को परखना है तो अंधेरे का इंतजार करो, क्योंकि धूप में तो कांच के टुकड़े भी चमकते हैं। इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है। 28 रन स्कोरबोर्ड पर है। तो इस ओवर में अभी तक अगर देखें तो केवल 3 रन आए हैं, एक बिंदी गेंद और एक विकेट। बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी सचिन कदम द्वारा। ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक है, हुक किया, स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाहर जाती भी गेंद। कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। तिखट गोलंदाजी करून घेऊ विकेट, गाणे गाऊ सूर नभा ध्यास नभा। तमाम क्रीडा शौकीन म्हणतात क्षणाक्षणाला वाढू दे उत्कंठा, प्रत्येक क्षण आमच्यासाठी खास हवा। एकूण 34 धावा धावफलकावरती। शेवटचा चेंडू आखूड टप्प्याचा होता, फारशी गती नव्हती आणि त्या चेंडूवरती एक सुरेख आणि सुंदर फटका जयच्या बॅटमधनं। जयनं आतापर्यंत 1 चौकार आणि 1 षटकार तडकावलाय शानदार बॅटिंग करत असताना। नवीन गोलंदाज राजेश
या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी त्यानं केली. भाईगुंदर चषक 2022 जिंकण्याची झाली तैयारी. पाहूया कोण पड़ते कोणावर भारी. फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजेश तैयार और खेलने की जिम्मेदारी राहुल की. एक पर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर देखिए तो ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट है. इस पक्ष स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है. एक खिलाड़ी कॉर्नर पर भी मौजूद. ऑन साइड पर 4 खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है. गली, पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर एंड मिड ऑफ. और अपील राहुल को वापस जाना पड़ेगा. विकेट के सामने पाए गए हैं. सफलता यहां बिल्कुल मिलती भी राजेश को. तीसरे विकेट का पतन गॉन. वेळा संजय भालेराव यांनी दिलेलं डिसिजन हे तंतोतंत ठरलेलं आहे. या मोसमामध्ये अनेक स्पर्धा पुण्यनगरीमध्ये करण्याचा योग आला, अर्थात अजय अवले आणि संजय भालेराव यांच्याबरोबर. तर या दोन्ही म्हणजे पंचांचं एक वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. एक असा या ठिकाणी पंच आहे जे नो करता फेमस आहेत, तर दुसऱ्या बाजूला संजय भालेराव प्रमुख अंपायर म्हणून काम करत असतात. त्यावेळेला त्यांचं जे डिसिजन असतं ते खूप चांगलं असतं, अचूक असतं, कॉन्फिडंट आहे. अनेक वर्ष या दोघांनी या क्रिकेट क्षेत्रामध्ये या क्षितिजावरती या पटलावरती खूप चांगलं काम केलं. एकूण धावफलकावरती धावा आहेत 34. संतोष नलावडे, आता तू लवकर का आला नाही सर्वांना प्रश्न पडला असेल, तर त्याचं कारण आहे मागच्या बाजूला आपण बघू शकता डिक्लेअर क्षेत्र आहे आणि त्याचं आवडतं क्षेत्र आहे अप्पर कट करणं, फाईन लेगच्या दिशेनं खेळणं, गतीचा वापर करणं, हे आवडती फटके त्याचे आहेत. त्यामुळे कदाचित तो आता मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. या बला चेंडू ड्राईव्ह केलाय, सचिन कदमच्या हातामध्ये जातोय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. फिलहाल अगर देखे तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी राजेश की तरफ से. रन संख्या 34 ओवर यहाँ चल रहा है चौथा 6 ओवर का मैच है. संतोष बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, ऑलराउंडर है. ऑफ स्टंप के बाहर गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, वाइड यॉर्कर डालते हुए चतुराई के साथ गेंदबाजी. और संतोष को अभी पैर नहीं चल रहा, क्रीज के गहराई में जाके बल्लेबाजी करना ये पसंद करते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, संदीप कदम मेमोरियल चषक आपण पिंपरी चिंचवडमध्ये पाहतो आणि त्या स्पर्धेमध्ये संतोष नलवडेनं 5 मोहरे गारद केले होते. 5 विकेटचा हॉल घेतला होता. राजूजी मिसाळ साहेबांची ती स्पर्धा. आणि या मॅचचा विचार केला तर गोलंदाजी खूप चांगली झाली, फलंदाजी तू चांगली करतो, परंतु इथे एक चांगली बॅटिंग करावी लागेल. जतमध्ये यावर्षी त्यानं चांगली बॅटिंग केली. या बला डाव्या स्टिकडे जाणारा चेंडू आहे. पंच आमच्या बाजूला बळत आहेत. भाईगुंदर चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये अत्यंत दर्जेदार असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. डबल करती एकूण डावा आहेत 37 रन. ओवर बिल्कुल यहाँ चौथा प्रगति पर है. 6 ओवर का मैच है और प्रमुख गेंदबाजी करते हुए राजेश, संतोष नलवडे और एक तरफ बल्लेबाज जय. छोटी गेंद ऑन साइड पर बढ़िया तरीके से खेलते हुए बॉलर के पास मौका था अच्छी गेंद डालने के लिए. बल्लेबाज के पास मौका था एक अच्छा स्ट्रोक खेलने के लिए. स्क्वायर लेग पर थोड़ी सी खराब फील्डिंग होती भी और गाना बजता हुआ उड़ी जाए गेंद बॉडी के बाद. कालचं जे सत्र शिल्लक आहे त्याबद्दल या ओव्हर नंतर मी तुम्हाला माहिती देणार आहे. फिलहाल रन संख्या कुल मिलाकर 41 ओवर की बात करें तो ये चौथा ओवर प्रगति पर है. पैरों की तरफ गेंद कला के साथ मोड़ दिया ऑन साइड पर बहुत बढ़िया तरीके से फ्लिक करते हुए अच्छी बल्लेबाजी जय द्वारा. शानदार खेल इनकी तरफ से, क्योंकि कृष्णा पवार का विकेट गिरने के बाद प्रेशर बनाने की कोशिश राजेश ने जरूर की है. एक चौका आने के बाद थोड़ा सा प्रेशर रिलीज होता हुआ. ये ब्रॉकल में गेंद थी, पैरों की तरफ गेंद थी, जेट पे डालने का प्रयास किया गया और बढ़िया तरीके से कलात्मक स्ट्रोक फ्लिक किया था ऑन साइड पर बल्लेबाज जय ने. अच्छी पारी अपने टीम के लिए खेल रहे हैं. रन संख्या 42, 42 लॉस ऑफ 3 विकेट.
ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। 1 रन का इजाफा। संतोष नलवड़े अलग अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। तो यहां 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या 43। 4 ओवर के समाप्ति के बाद 3 विकेट खोने के बाद यहां इस मुकाबले की बात करें तो एक बड़ा मुकाबला आज के दिन का क्वार्टर फाइनल का मैच चल रहा है। छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। शुक्रिया डीजे, वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। ज्यादा समय ना ले, वक्त बहुत महत्वपूर्ण है। नगर सेवक इंद्रजीत गुजर मित्र परिवार प्रेजेंट भाई गुजर चषक 2022। ये क्रूशियल मैच मैं दर्शकों को बताना चाहता हूं। इसके चेयरमैन कामती और दहेबडी 11 दहेबडी नेहा प्लाय ये 2 टीमें मैदान के अंदर है। एक आणखीन महत्वाची गोष्ट, काल 5 मॅच झाल्यात, उर्वरित 5 मॅच अत्यंत महत्वाच्या आहेत। उद्या सकाळी पहिला मॅच असणार आहे, त्याचं शेड्यूल तुमच्यापर्यंत आहे। सकाळी बरोबर 8 वाजता पहिला मॅच असणार आहे, त्यामुळे प्लीज प्लीज आपल्याला विनंती आहे, बॉलची आवश्यकता आहे, बॉलची आवश्यकता आहे। उद्या आपण काल राहिलेलं शेड्यूल सुरू करणार आहोत बरोबर 8 वाजता। 8 वाजता आपल्याला पहिला मॅच बघायला मिळेल। उद्या ग्रैंड फिनाले है। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता तो कल ही चलने वाला है। लेकिन फिलहाल ये आने वाली शाम, इस आने वाली शाम में अपना नाम कौन करने वाला है, इस शाम में इस वक्त अपना नाम करने के लिए खिलाड़ी दोनों तरफ से तैयार है। इसके चेयरमैन कामती और दहेबडी। कामती ने अभी तक बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या 42। अब गेंदबाजी में परिवर्तन, शुभम कदम को मौका मिला है गेंदबाजी करने के लिए। जब 4 ओवर का मैच था तब इन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया अपने टीम के लिए, अच्छी गेंदबाजी जरूर की है। संतोष नलवड़े बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, काबिलियत उनके पास। 43 रन 43 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी और आइकॉन खिलाड़ी संतोष नलवड़े बैक टू द पेवेलियन। शानदार गेंदबाजी शुभम द्वारा, गॉन। हैं फिलहाल इस वक्त अगर देखो ये क्रूशियल मुकाबला दोनों टीमों के लिए है, जिसमें विकेट गिरने का सिलसिला जारी है। जब कृष्णा पवार बल्लेबाजी कर रहे थे तब मजा आ रहा था, अभी फिलहाल दबाव बल्लेबाजों के ऊपर। रन संख्या 43, 5 विकेट के नुकसान पर, 4 विकेट के नुकसान पर 43 ने बल्लेबाज मनोज नंबर 6 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। तो जय के ऊपर सबकी निगाहें हैं, दारोमदार है, इन्होंने कुछ अच्छे स्ट्रोक जरूर खेले हैं और ऑन साइड पर रन बटोरे हैं। तो एक लोकल के खिलाड़ी इस बड़े मैच में, बड़ी मंच में किस तरह से प्रदर्शन करते देखने वाली बात है। शुभम तैयार गेंदबाजी करने के लिए, स्ट्राइक पर बल्लेबाज मनोज। 5वां ओवर प्रगति पर है, 6 ओवर का मैच। बाहरी किनारा है, 1 रन का इजाफा। कड़े कड़े ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया था, 1 रन के साथ रन संख्या 44। तो कृष्णा पवार जब खेल रहे थे तब लग रहा था कि टीम एक बढ़िया तरीके से मेट्रो ट्रेन में बैठी हुई है। कृष्णा पवार का विकेट गिरने के बाद अभी लग रहा है कि गाड़ी जो है, स्ट्रोक अच्छा है, शानदार टाइमिंग, लेकिन खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात है, उनके पास कोई मौका नहीं। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए मनोज के बल्ले से एक जबरदस्त स्ट्रोक है ये। फाइन लेगच्या दिशेने एक गाडी लावलेली आहे, ती गाडी मैदानाच्या बाहेर घ्यायची प्लीज। इस बार ऑन साइड पर खेलते हुए खराब फील्डिंग हुई है स्क्वायर लेग पर। पीछे कवर करने के लिए एक स्क्वायर लेग पर खिलाड़ी है। वैसे एक फाइन लेग पर खिलाड़ी होता है, लेकिन फाइन लेग का क्षेत्र डिक्लेयर क्षेत्र है, इसलिए वो खिलाड़ी स्क्वायर लेग पर है, एक डायरी के अंदर और एक डीप स्क्वायर लेग पर।
रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर 51 प्लस ऑफ 4 विकेट। दहीबाड़ी 11 एक अच्छी पारी जरूर खेलते हैं अपनी टीम के लिए जय, जिन्होंने अभी तक 2 चौके और 1 छक्का जड़ा है और अच्छे स्ट्रोक खेले, टाइमिंग के साथ खेले हैं। शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है। शुभम तैयार, अब आगे गेंद है, खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद बॉडी लाइन की तरफ जाते भी 1 2 3 1 2 का 4, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। रन संख्या कुल मिलाकर 55 रन, 55 पर 4। वंडरफुल बैटिंग बाय जय बनकर, बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपने टीम के लिए। रन संख्या 55 रन, ओवर 5वां प्रगति पर है। कबर का खिलाड़ी एक बार फिर देखिए वो दायरे के अंदर लेके आए थे तो उसका भरपूर फायदा उठाया बल्लेबाज जय बनकर ने। ऑन साइड पर भी स्टैम्प शो गए, गेंद के नीचे सचिन कदम और ले लिया कैच। जय बनकर की पारी समाप्त होती भी शुभम को मिला विकेट। फिलहाल बीच मैदान पर दहीबड़ी के उम्मीदों को लगता बा 5वां झटका गॉन। क्या आंकड़ा है, 5 ओवर समाप्त हुए, 55 रन स्कोर बोर्ड पर है, 5 विकेट गिरे हैं। 6वां ओवर प्रगति पर और गेंदबाजी करने के लिए राजेश, जिन्होंने पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी, बढ़िया स्पेल रहा है। सचिन कदम और राजेश के बीच चर्चा होती भी। बल्लेबाज मनोज, जिनके ऊपर सबकी निगाहें हैं, अभी तक 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 22 रनों की जय बनकर की पारी समाप्त हुई, 5 विकेट के नुकसान पर रन संख्या 55। After 5 overs, now score 55 loss of 5 wicket. Last over in progress. समय ज़्यादा जा रहा है, वक्त ज़्यादा जा रहा है। इसके चेयरमैन कामती और दहीबड़ी 11 के बीच मुकाबला। कामती की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजेश। अच्छी गेंद, अपील और अंपायर की उंगली पकड़ी होती भी बल्लेबाज मनोज विकेट के सामने पाए गए हैं। 6ठे विकेट का पतन, बहुत इंपॉर्टेंट विकेट गिरा है। तादीन, कल एक बार फिर मैं आपको बताना चाहता हूं, जिस तरह से 8 बजे स्टार्ट हो जाएगा, आगाज हो जाएगा, तो सारे खिलाड़ियों के लिए विनती है, कल ग्रैंड फिनाले है, तो जो पहले सत्र का खेल आपको जल्दी शुरू करना है, तो आप सारे खिलाड़ी टाइमिंग पर आएंगे। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए जीवन, अन्ना का साथ निभाने के लिए मनोज की जगह इस वक्त बल्लेबाजी करने के लिए आए हैं। निर्णायक ओवर मैदान के अंदर चल रहा है। नगर सेवक इंद्रजीत गुजर मित्र परिवार प्रेजेंट भाई गुजर चषक 2022। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। ऑन साइड पर देखें तो ऑन साइड पर इस वक्त एक मिड विकेट पर खिलाड़ी है और डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद। बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर तैयार बल्लेबाजी करने के लिए जीवन। पुल करना चाहते थे लेकिन टाइम ही नहीं कर पाए। मिड विकेट पर खिलाड़ी बॉडी पर तैनात, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए एक बार फिर ये थ्रो अच्छा किया, एक बार फिर मौका मिल सकता है। 2 की हो रही थी मांग, तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम। जीवन बैक टू द पेविलियन, गॉन।
भाई गुजर चषक 2022 उद्या आपण बघितलं काही टीम क्वालिफाय झालेल्या आहेत. कदाचित तुम्ही आयकॉन बदलत असाल तर तो या स्पर्धेत खेळलेला असू नये. आयकॉन जर बदलत असाल तर तो या स्पर्धेत खेळलेला असू नये. नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए. छठवां ओवर है, 4 गेंदें शेष है. रन संख्या कुल मिलाकर 56. अब तक 56 और विकेट की बात करें तो 7वें विकेट का पतन होता हुआ. हमारे साथ स्कोरिंग करने के लिए अभी है. मैदान के अंदर बल्लेबाज का नाम है अभी और जिंदगी का मौका देती है. सरल शब्द में उसे आज करते हैं, आज कहते हैं और आज करना होगा, अभी करना होगा, अभी नहीं तो कभी नहीं. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी, प्रभावित किया इस गेंदबाज ने. जब एक बार फिर देखे राजेश चौथा ओवर डालने के लिए आए थे तब भी इन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की. अब निर्णायक ओवर डालने के लिए आ रहे हैं जहां दे दनादन विस्फोटक बल्लेबाजी होती है वहां भी इन्होंने बढ़िया प्रदर्शन किया है. रन संख्या 56. 7 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए दहीबड़ी 11 दहीबड़ी नेहा प्लाय. यहां भी देखिए तो ऑन साइड पर एक पुल शॉट खेलने की तैयारी हो गई थी, लेकिन देखिए पोजीशन में आना, शरीर का संतुलन बनाना, गेंद को रीड करना बहुत इंपॉर्टेंट है. 1 रन का इजाफा जरूर होगा सिंगल के साथ. रन संख्या 57. अब चक्कर आपके पास 2 गेंदें शेष है, 2 गेंदें शेष, दोनों के लिए होगी विशेष. भाई गुजर चषक 2022 नगर सेवक इंद्रजीत गुजर मित्र परिवार प्रेजेंट भाई गुजर चषक 2022. स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है. थोड़ी खराब फील्डिंग, 1 रन का इजाफा. 58 यह आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण रहेगी. पहली पारी है, पहली पारी में आज अच्छा प्रदर्शन और अच्छा कमबैक किया, क्योंकि जब कृष्णा पवार खेल रहे थे तो बल्लेबाजों की गाड़ी रंपम जा रही थी, लेकिन कृष्णा पवार का विकेट गिरने के बाद एक छोटा सा बदलाव जरूर हुआ है. हवा में गेंद है, शॉट तो बहुत कड़क है. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. अच्छा फिनिश किया. वाह क्या शॉट मारा है. आणि दहीबडी 11 दहीबडी नेहा प्लाय या 2 संघादरम्यान प्रथम बॅटिंग करत असताना दहीबडी 11 संघानं या ठिकाणी उभारले आहेत अत्यंत महत्त्वाचा 64 डाबा. परंतु शेवटच्या चेंडूवरती जो तडकावलेला षटकार आहे तो मोमेंटम देऊन जाईल का दहीबडी संघाला हे बघणं फार गरजेचं असेल. एसके चेअरमन कामती संघाकडनं देखील दिग्गज खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खूप मजा येणार आहे, खूप एन्जॉय करणार हा सामना. आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना आहे. उद्या बरोबर 8 वाजता बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व पुन्हा एकदा आपण या मैदानावरती पाहणार आहोत. उद्या ग्रँड फिनाले असणार आहेत. चला ऐकूया ते गाणं ज्यासाठी पुन्हा एकदा आपण आतुर होतो. अतिशय सुंदर गाणं ओल्ड इज गोल्ड. 65 धावांचा पाठलाग थोड्याच वेळात सुरू होईल. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगेल, कराड क्रिकेट स्वातंत्र्य सेनानी स्वर्गस्थ भाई गुजर त्याबरोबर कॅप्टन यांच्यावरती 4 शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. कॅप्टन साहेबांना पण विनंती असेल की या 4 शब्दांकडे कॅप्टन साहेबांनी मात्र लक्ष द्यावं की प्रीती संगम झाला
जिथं कृष्ण आणि कोयनाचा, प्रीतिसंगम झाला जिथं कृष्ण आणि कोयनाचा, जन्मही तिथंच झाला होता गड्यांनो दोन बहादुरांचा. दोनही होते वीर खंबीर निधड्या छातीचे, दोघेही होते वीर खंबीर निधड्या छातीचे, पारतंत्र्यात रक्षण केले आपल्या भारत मातेचे. एक केशव आणि एक यशवंत, एक केशव आणि एक यशवंत, दोघेही होते वीर, मैत्री जीवापाड अशी की नव्हती जीवाची फिकीर. यशवंतराव चव्हाणांसारख्या थोर व्यक्तींचे मित्र होते भाई गुजर, फक्त हाक द्यावी कुणीही मदतीसाठी हे दत्त म्हणून हजर. त्यांच्या समाजसेवेचा वारसा डॉक्टर अशोकराव गुजरांनी कायम ठेवला. त्यांच्याच समाजसेवेचा वारसा डॉक्टर अशोकराव गुजरांनी कायम ठेवला आणि माणूस म्हणून कराडच्या भूमीत नावलौकिक मिळवला. समाजसेवेचा हा वासा आपसुकच नातवानंही उचलला. समाजसेवेचा हा वासा आपसुकच नातवानेही उचलला. नगरसेवक म्हणून कराडला आपला हात दिला. आपल्या इंद्रजित गुजर दादांना, आपल्या इंद्रजित गुजर दादांना सगळे कॅप्टन म्हणून संबोधतात. आपल्या इंद्रजित गुजर दादांना सगळे कॅप्टन म्हणून संबोधतात. संकटकाळी देवासारखे सर्वांच्या मदतीला धावून येतात. खूप प्रेम आहे त्यांचं क्रिकेट खेळावरती, खूप प्रेम आहे त्यांचं क्रिकेट खेळावरती. खेळाडूंवर आपल्या जीवापाड माया ते करते. मित्रपरिवारही आहेत खूप सारा दादांच्या सोबत, मित्रपरिवारही आहे खूप सारा कॅप्टनच्या सोबत. क्रिकेट स्पर्धा भरवण्यासाठी आहेत 8 वर्ष राबत. अजून काहीच नको देवा, एकच मागणे आमचे तुला. अजून काहीच नको देवा, एकच मागणे आमचे तुला. उदंड आयुष्य लाभो आमच्या इंद्रजित गुजर कॅप्टनला, उदंड आयुष्य लाभो आमच्या इंद्रजित गुजर कॅप्टनला. थँक्यू सर. ज्यांना ज्यांना शब्द आवडले, ज्यांच्या काळजापर्यंत भिडले, त्या 4-5 लोकांनी माझ्यासाठी मात्र कौतुकाची थाप दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत. आणि घरी जाता जाता कदाचित मनातल्या मनात कळून पण दाद देतील, त्यांचे मनापासून स्वागत आहे. 6व्या मैदानाच्या आत बनवल्या 64 बनवायच्यात 65. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोचली गेली. स्ट्राईकला फलंदाज जो आहे सचिन कदम आहे आणि नॉन स्ट्राईकच्या बाजूला रोहित बोल. मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपण पाहतोय संतोष नलावडे इथे पहिल्याच षटकासाठी आलेला आहे. सामना सहजासहजी संपणार नाही. क्वार्टर फायनलची लढत आहे. जो जीता वही सिकंदर, जो जिंकणार आहे तो बक्षीसमध्ये प्रवेश करणार आहे. 36 चेंडू 65 धावा. सामना सुरू होतोय. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खराब झालंय. यश मात्र जय खूप दूरवरून चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान 2 धावा आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्याकडे 2 धावे त्यांना पाहायला मिळत आहेत. 64 झालेले आहेत, 65 बनवायचे आहेत. आणि इथे अगदी आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. या दरम्यान चेंडू संतोष नलावड्याचा लाजबाब आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आहे. जो जिंकणार तो बक्षीस मध्ये असणार आहे आणि जो पराभूत होणार त्याला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. प्रतिष्ठा संघमालकांची आहे, प्रतिष्ठा संघांची आहे, नावांची आहे आणि खास करून आयकॉनांची आहे. बिग विकेट सचिन इथं मात्र बाद होईल. सचिन कदम परतीच्या मार्गाला, पहिला फलंदाज बाद. पाहिले मिळाली, परंतु इथे असं एक वेळेस वाटलं होतं की धावफलक झटपट वाढला जाईल. पहिल्या चिन्हवरती 2 आल्या, दुसरा चिन्ह डॉट आला, पण उत्तर नंतर तिसऱ्या चिन्हवरती सचिन कदमच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झाला आणि खूप मोठा धक्का इथे निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला, जो बसला गेलाय कामती संघाला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतून या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय सुधीर मैदानाच्या आतून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुधीर मैदानाच्या आतमध्ये पाहिजे इथे सुधीर संघाला देणार की नाही धीर. जो प्रेशर संघावरती आलाय पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती आघाडीचा फलंदाज बाद झाल्यामुळे थोडासा जो प्रेशर आलाय तो प्रेशर हँडल करत संघाला करणार का नाही स्थिर सुधीर. या दरम्यान संतोषचा चेंडू अतिशय लाजवाब आहे. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. संतोष नलावडे अजूनही दाखवून देतो की भाई हम भी किसी से कुछ कम नहीं. जबरदस्त गोलंदाजी दरम्यान होता पाहिलं. या दरम्यान चेंडू मिडील खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. सहा धावा षटक क्रमांक मैदानाच्या आतल्या ठिकाणी पहिला अजूनही चालू आहे. 6 धावा आहेत. 6 झाल्यात अजून बनवायचे आहेत 5. 6च्या समोर त्यावेळेस 65 होणार आहे. चौकाराच्या रूपाने दरम्यान अगदी आपण पाहतोय सुधीरने डाव सावरलाय. थोडंसं प्रेशर हँडल करण्याचं काम सुधीरच्या माध्यमातून केलं जाते. शॉर्ट पिच चेंडू होता. गॅपमध्ये चेंडू ढकललाय. सर्कलचा फायदा घेतलाय. या दरम्यान चेंडू परत एकदा इथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू या दरम्यान अगदी अडवला गेलाय. त्या दरम्यान चेंडूची फिकीपर्यंत एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक निश्चित प्रमाणात आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल तो 7 या धावसंख्येवरती. 7 रन 7 धावा धावफलकावरती. संतोष नलावडेंनी जबरदस्त गोलंदाजी केली. एक चौकार धावून सुद्धा त्यांनी धावा किती खर्च केल्यात 7 धावा. एक फलंदाज त्यांनी बाद केला सचिन कदमच्या रूपाने. संतोष नलावडेसाठी एक शेर सांगेल कि जंगल में सन्नाटा छाया हुआ है. जंगल में सन्नाटा छाया हुआ है. सुना है जंगल में पुराना शेर वापस आया है. संतोष नलावडे जबरदस्त कामगिरी करताना पाहिलं. कारण संतोष नलावडेसाठी हे मैदान नवीन नाहीये. जुना खेळाडू आहे. या मैदानावर त्याने सातत्याने आपण 8 वर्षी क्रिकेटची स्पर्धा घेतलेली आहे. तसं आपलं माझं 10वं वर्ष आहे. 2 वर्ष आपण कोरोनाच्या कालखंडामध्ये क्रिकेटची स्पर्धा घेऊ शकलो नाही. पण वास्तविक पाहता आपण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर संतोष नलावडेला दरवर्षी या मैदानावरती आपण पाहत असतो. जय बनकर आलाय गोलंदाजी मार्कावरती. चेंडू कव्हरला खेळलाय. काय स्ट्रोक आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. चौकाराच्या रूपाने मात्र धावफलक वाढला. जयचं स्वागत केलं इथे सुधीरने. पहिला चेंडूवरती चौकार खेळत कलात्मक फटकेबाजी पहा. त्याच्या मनगडात काय मोठी ताकद आहे ते मात्र जाणवते. इथे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चौकार आला. धावफलक वाढला गेला. दुहेरी अंकात धावफलक आहे. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 11. परत एकदा षटपीच चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटला. चेंडू जमिनीवरती पडला. चेंडूने अक्षरशः माती खाल्ली. मातीसाठीच जगावं आणि मातीसाठीच मरावं. जेल सुटलाय. आता फक्त जेल सुटलाय की सामना सुटलाय तो येणारा काळ ठरवणार आहे. कारण तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जो आहे अरे सोपे ठेवले तुमच्यासाठी खास. झालं क्लिअर नाही अजून. बरं झाल्यावर सांगा. कोण होतं क्षेत्ररक्षक. अनिकेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे फलंदाज बाद रोहित पोळ याला मात्र पारतो लागेल. बिग विकेट. फलंदाज क्रमांक 2 बाद.
धापरकरती धावत संख्या 12 आहे. शुभम कदम आलाय नवीन फलंदाज. शुभम बरोबर ना? क्लिअर करू आपण एकदा. यावेळेस मात्र चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव. बरं 65 झालेलं आहे. 66 करायच्यात बरोबर. हा या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू आहे. लांबी नाहीये आणि झेल परत एकदा सुटलाय. धावबाची संधी परंतु तिथं चेंडू फेकला गेला नाहीये. सोप्पा झेल सुटला गेलाय. झेलाचे परिणाम इथं काय भोगावे लागणार आहे. असे 2 फलंदाज मैदानाच्या आत. एक सुधीर एक शुभम. या दोघांचे सुद्धा झेल सुटले गेले. एकदा विषय क्लिअर करतो. पहिल्या डावाचा विषय एकदा क्लिअर करतो. 59 धावा होत्या. 59 नंतर षटकार आलाय. 59 नंतर षटकार आलाय. टोटल स्कोर 65 आहे बरोबर प्रशांत सर. 65 धावा झालेले आहेत. 66 बनवायचे आहेत. ओके आता स्कोर आहे 13. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं संपलंय. 2 ओव्हर झाल्यात 13 रन. ओके सगळं क्लिअर. आणि 12 प्लेअरने इथं बसायचं. इकडे तिकडे जायचं नाही. हां 13 धावा आहेत. आता आपण एकदा समीकरण सांगू. 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडूमध्ये 53 धावा बनवायच्या आहेत. या इथं बसा आता. या 24 चेंडू 53 धावा बनवायच्या आहेत. जाऊया मैदानाच्या आत. वसीम आला गोलंदाजी मार्क करतो. समोरच्या बाजूला सुधीर आहे. हा सामना पाहिला खूप मजा आहे. एका बाजूला वसीम आहे एका बाजूला सुधीर आहे. चला वेळ वाचणं गरजेचं. वेळ वाचणं गरजेचं राहील. ओ हा चेंडू वसीमचा लाजवाब आहे. इथे मात्र चेंडू बॅटवरती नाही. चेंडू निर्धाव वेतन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मित्रांनो बरेच जण हा एक विचार करत असतील की काय 4-4 ओव्हरच्या मॅच घेतल्या. 7 मॅच होत्या. मित्रांनो मॅच टोटल होत्या सांगतो सगळ्या. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुरेख. टोटल मॅच होत्या 10. एक टीम रात्री 9 वाजता कॅन्सल झाली अचानक. त्या 3 मॅच कॅन्सल झाल्या. तुम्ही अंदाज करा या 3 मॅच जर असत्या तर कॅल्क्युलेशन करून पहा तुम्ही. आजची क्वार्टर फायनल उद्यावर गेली असती. बिग हिट आहे सुधीरच्या बॅटमधून. इथे गोलंदाजाला आसमान दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण सुधीरला परतावं लागेल. संतोष नलवडे झेल घेतोय. फलंदाज बाद. तीन बाद धापलकर. धावत संख्या 13. 3 बाद 13 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो राजेश. मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे अशोक माने आहेत या ठिकाणी. आयुष्यामध्ये माणसाने शिकून सवरून व्हावे शहाणे. आणि जे आम्हाला सारखे म्हणतात घ्या माझं नाव. माझं नाव आहे अशोक माने. अशोक माने. अशोक माने. जाऊया मैदानाच्या आत. या दरम्यान आपण पाहतोय परत एकदा चेंडू डॉट आलाय. कारण ते मला नेहमी सांगतात माझं नाव घेतलं म्हणजे सगळ्यांचं नाव आलं. उद्याचे दिवस फक्त सापडा. परवापासून आम्ही पण नाहीये. ओ हो हो परत एकदा वसीमचा चेंडू लाच्या बाबे. वसीमने आतापर्यंत चेंडू टाकलेत 4. एकही धाव खर्च. हा 5 टाकलेत. एकही धाव खर्च केलेला नाहीये. 4 चेंडू डॉट टाकलेत. 1 चेंडू विकेट आलेली म्हणजे 5 चेंडू डॉट गेलेले.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 गोलंदाजांनी मिडल नो टाकली. एक रिवर्सचा प्रयत्न होता, परंतु तिथे एक धाव आणि डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू पोचला. बॅटच्या संधी एक धाव आहे, त्यामुळे इथे मिडल ओव्हर तर नसणार आहे. पण वसीमची गोलंदाजी अफलातूनने एकच धाव खर्च केली. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 3 बाद 14 धावा आहेत. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सब्सक्राइब करो आणि और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और पाहतोय वाढली जाईल षटकाराच्या रूपाने. 20 धावा. इथे जय बनकरचा पुढचा चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळालेला आहे. षटकारानंतर पुढचा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. 20 धावा आहेत अजूनही बनवायच्या, त्या 46 धावा 16 चेंडूमध्ये या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. सामना सहजासहजी संपणार नाहीये. हो, परत एकदा डॉट. अचूक टप्प्याची गोलंदाजी जय बनकर. या दरम्यानचा चेंडू परत एकदा डॉट आलाय. जय बनकर फ्रॉम अकलूज. षटकारानंतर 3 चेंडू डॉट. काय जय तयार. यावेळेचा चेंडू फाईन लेगला असेल, तिथे डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू पोहोचते. एक सिंगल आहे. दाबले एकाने पुढे जाईल. धाबाला करते. धावसंख्या जी आहे ती 21 धावा. 21. लॉस ऑफ 3 विकेट इन 4th ओव्हर. प्रोग्रेस. एक चेंडू यायचा बाकी आहे. पहिल्या षटकात 2 चेंडू डॉट आलेत. दुसऱ्या षटकात 2 चेंडू डॉट आलेत. तिसऱ्या षटकात 4 चेंडू डॉट आलेत. चेंडू हवेत आहे, प्रयत्न मात्र खूप दूरवरती पाहायला मिळाले. राहुल चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने षटकाची सुद्धा समाप्ती होतीये. 4 षटकं संपली. 22 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. 4 ओव्हरमध्ये 22 आहे आणि राहिलेल्या 2 ओव्हरमध्ये 22च्या दुप्पट करायचे आहेत. 44 करायचे. 4 ओव्हरमध्ये 22 आणि 2 मध्ये 44. 44 धावा या ठिकाणी कशा प्रकारे पूर्ण केल्या जातात आपल्याला पाहिजे. वसीम परत एकदा कंटिन्यू मारा करण्यासाठी येणार आहे. महाराष्ट्र संतांची भूमी, छत्रपती शिवरायांच्या घोड्यांच्या टापाखाली निश्चितप्रमाणे ही माती येताना आपल्याला पाहायला मिळाली. संतांची, वीरांची, शूरवीरांची असणारी जी माती आहे, ज्या मातीमध्ये अगदी सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहायला मिळतात. अथंग महासागराप्रमाणे दुथडी वाहणाऱ्या नद्या निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गरम्य वातावरण महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ मृदुंगाचा गजर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तसाच गजर इथे षटकाराच्या रूपाने बॅटमधून चेंडू खूप दूरवरती पोहोचलाय. धावफलक वाढतोय. संघाची धावसंख्या 28 धावा आहेत. महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुद्धा अगदी आम्ही पाहतोय विठू माऊलीचा गजर करत करत 28 युग विटेवरती उभा असणारा पांडुरंग, त्याच्या दर्शनासाठी आम्ही नेहमी जात असतो. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. 29 वरती धावफलक. अजूनही इथं असणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न माझा नेहमी असतो. छोटं बाळ जे असतं, छोटं तान्हं बाळ, हे नवजात बालक कोणत्या महिन्यामध्ये कमीत कमी रडतो? कोणत्या महिन्यात? या दरम्यान चेंडू पूर्णपणे हवेत आहे. तिथे पाहायचंय झेल.
वसी मात्र चेंडूपर्यंत पोहोचला नाही. तिथे धावबाची संधी आहे, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावा, धापरा का धावासंख्या 31 आहे. 31, 31 धावा धावपाला करते. असा कोणता महिना आहे, असं कोणतं सीझन आहे ज्या सीझनमध्ये, ज्या महिन्यामध्ये बाळ कमी रडतं? ए टरटरीत. इथे मात्र चेंडू लॉंगॉनला. धाबरा का धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणीची आहे ती 32 धावा. 5वं षटक चालू आहे. समीकरण एकदा आपण पाहू. चेंडू बाकी राहिलेत ते अजूनही 8 बनवायचे आहेत. 34, 8 चेंडू 34 धावा. या 2 चेंडूवरती 2 बिग हिट जर आले तर सामन्यात रंगत मात्र वाटणार आहे. आणि शुभम ती खासियत आहे आणि आलाय बिग हिट षटका छेरान. जरा लक्षात ठेवा SK. मी आलो. होईल का मला माहिती नाही, पण क्रिकेट स्टार नक्कीच होईल जर शुभमने इथून पुढे सामना जिंकून दिला तर. क्रिकेटचा स्टार होऊ शकतो. सत्यम, शिवम, सुंदरम, शुभम. परत एकदा वाह शुभम वाह. जिसमें ज्यादा दम उसका नाम है शुभम. षटकार. मी पाहिलं, मी लढलो. शुभम 13 चेंडू खेळलाय. 28 वरती नाबाद आहे. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 22. 12 चेंडू 44 होते. अगोदरच्या 5व्या षटकात 22 आल्यात. 6व्या षटकात 22 येणार की नाही आम्हाला पाहिजे. चर्चा सुरू झाली मैदानाच्या आत. आमचे प्रशांत आदोळे सर नेहमीच सांगतात, शाम की चाय सुबह की चाय और बड़ी किराया लेनी चाहिए, लेकिन सर अभी शाम ढलने में समय थोड़ा बाकी है. बड़ों की राय लेना अभी मैदान के हमारे तो बड़े हैं, लेकिन उनकी राय तो नहीं ले सकते. लेकिन चर्चा अभी जारी है. चर्चा है. इसके बाद प्रशांत आदोड़े आपका खर्चा भी है मैच खत्म हो जाने के बाद. 6 गेंदवर 22 रन. चर्चा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चला वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. आम्ही पाहतो या स्पर्धेमध्ये पडद्यामागचे जे आमचे जे कलाकार आहेत, पडद्यामागचे आमचा जो मित्र परिवार आहे, मग त्यामध्ये स्टेज व्यवस्था पार पाडणारे अभि शिंदे आणि सुधीर काशीद अप्पा आहेत. ग्राउंड, हे ग्राउंड या ठिकाणी आपण पाहतोय आणि ग्राउंड्समॅनची भूमिका ग्राउंड व्हॉलंटियर्स निश्चितप्रमाणे पाहिले. प्रतीक पाटोळे, अविनाश पोळ, रामभाऊ कटरे, सागर पडळकर, पांडुरंग माळी, प्रताप चव्हाण, नागेश अर्जुन, अशोक माने, मधुकर पवार, संतोष जाधव, सुशांत पाटील, प्रवीण गुरु. त्याबरोबर वॉटर सप्लाय फॉर ग्राउंड अमित पवार अर्थात पप्पू पवार, त्यांचे मनापासून स्वागत. बॅनर डिझायनिंग अँड प्रिंटिंगची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आदरणीय राजेंद्र दळवी सर आणि विजय पाटील सर. हे जे मैदान आपण पाहतो, या मैदानावरती असणारी खेळपट्टी, विकेट मेकर निश्चितप्रमाणे पिच मेकर जे आहेत, मॅनेजर आदरणीय आमचे अयूब कच्ची सर यांनाही मनापासून धन्यवाद देईल. त्याबरोबर स्कोररची भूमिका अमन कच्ची आहेत, साजिद काजी, आशिष घाटोळे यांनाही मनापासून धन्यवाद देईल. ट्रान्सपोर्टची जबाबदारी पार पाडणारे बद्रीनाथ थोरात साहेब, त्यानंतर इलेक्ट्रिशियनची जबाबदारी पार पाडणारा आमचा मित्रपरिवार अमित भोसले, दादासाहेब पाटील, विजय पाटील, संतोष जाधव आणि इंटरनेटची जबाबदारी पार पाडणारे मित्रपरिवारमध्ये रोहित नलवडे सर, त्याबरोबर डॉक्टर अशोकराव गुजर, डॉक्टर दौलतराव आयर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सर्व शिक्षक व सर्व नॉन टीचिंग स्टाफ असणारा आमचा सगळा मित्रपरिवार आणि खास करून सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे अनमोल सहकार्य आहे. बिघड केला जातोय. इथे चेंडू मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न होणार आहे का? इथे मात्र नकार देतोय शुभम. शुभम षटकावर स्ट्राईक ठेवतोय. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात जीवन काय करमत करणार आहे, शुभम काय करमत करणार आहे पाहायचंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते 5 आणि 5 चेंडूमध्ये बनवायचे 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. जीवन
काय करमात करणार आपल्याला पाहिजे. 1-2 बिघीड सामन्याची रंगत वाढवणार आहे. पण 2 षटकार लागोपाठचा खेळलाय शुभम. या दरम्यान परत एकदा बिग हिट आहे. चेंडू मिड विकेटला. षटकार 4 रन लागोपाठचा तिसरा षटकार. बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन क्रिकेटच्या स्पर्धा भरल्यासारखं वाटायला लागले. शिट्ट्या, टाळ्या, हा आवाज निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 आणि बनवायच्या आहेत त्या 15 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम, लेकिन कोई खिलाने वाला चाहिए. शेवटचे 4 चिनाडे बनवायचे आहेत. 15 धावा. पाहूया जीवन गोलंदाजी मार्कावरती आलाय. शुभम मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेज बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये जीवन आहे. जर इथे शुभमने सामना जिंकून दिला जर तर ॲडव्होकेट्स अमित जाधव साहेब आहेत आणि त्याबरोबर आमचे राजू शिंदे मेहरबान यांच्या वतीने प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल शुभमसाठी. जर सामना जिंकून दिला तरची गोष्ट आहे. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्यात 15 धावा. गोलंदाजीवरती तयार जीवन. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय तिथे झेल झाला आणि इथे शुभमची खेळी संपुष्टात. शुभम बाद. झाडाखाली बसलेल्या त्याच्या सगळ्या मित्रांना विनंती करेल शुभमचं स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करूया. अफलातून फलंदाजी मात्र पाहायला मिळाली. अफलातून. शेवटचे 3 चेंडू 15 धावा. पण विशेष म्हणजे अजून सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू आणि 15 धावा आहेत. काहीही होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार आहे? कामती संघ जिंकतोय की इथे दहिवडी संघ जिंकतोय ते आपल्याला पाहायचंय. एका बाजूला मेजर साहेबांचा संघ आहे. SK चेअरमन 11 स्टार कामठी. संभा मेजर साहेब खंडागळे यांच्या मालकीचा एक संघ आपण पाहतोय जो कामठीचा संघ आहे. आणि एका बाजूला अभिजित मुडगिरे अर्थात पप्पू मुडगिरे यांच्या मालकीचा दहिवडीचा संघ आहे. या दरम्यान चेंडू डॉट अप्रतिम अगदी चेंडू टाकला गेलाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. 2 चेंडूमध्ये बनवायच्यात 15 धावा. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जे करता ते तुम्हाला किती फायदेशीर ठरतं पहा. पहिल्या डावातील शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार किती महत्वाचा ठरलाय पहा. सामना आलाय शेवटच्या 2 चेंडूमध्ये 15 धावा आहेत. त्या 6 धावा किती महत्वाच्या आहेत. वाईट चेंडू आहे. 2 चेंडू 14 कंपल्सरीचे असे. पण या 2 चेंडूमध्ये 14 धावा या बनवाव्याच लागणार आहेत. 2 गेंदे और 14 रन. बन्नाट वेगाचा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव आहे. 1 चेंडू आणि बनवायचे आहेत 15 धावा. 1 चेंडू 15. एक जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला मित्रांनो सर्वांना पाहायला मिळाला. शुभमची फलंदाजी इथला प्रेक्षक वर्ग विसरू शकत नाही. 34 धावसंख्येची खेळी. चेंडू हवेत आहे. झेल होणार का? तिथे झेल सुटला. शुभम मनातल्या मनात म्हणत असेल असा फक्त एक झेल सुटायला पाहिजे होता. इथं अगदी आपण पाहतोय 14 धावसंख्येने
हा एक चौकार आला सर ना सर आताचा चौकार आहे की सिंगल डबल की निर्धाव चेंडू ओके निर्धाव चेंडू आहे चौकार नाहीये जुना चेंडू जमा करा चौकार नाही आत्ताचा उद्या 9 वाजता मॅच सुरू होईल राहिलेले 4-5 सामने आहेत बॉल जमा करून घ्या इकडे पंचाने विनंती अजय सर संजय सर